नमस्कार. आज मी सांगणार आहे आय गॉट कर्मयोगी भारत मिशन म्हणजे नेमकं काय आणि हा कोर्स शासन आपल्याला करायला लावत आहे, करायला सांगत आहे. त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या मागचा शासनाचा उद्देश काय आहे, संकल्पना काय आहे आणि मेन इंटेन्शन किंवा मेन टार्गेट शासनाचं की शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आय गॉट कर्मयोगी भारत मिशन अंतर्गत असलेले जे कोर्स आहेत, जे प्रशिक्षण आहे, जे व्हिडिओ आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे प्रशिक्षण देऊ इच्छितो, शासन देऊ इच्छितो आपल्याला शासकीय सेवकांना किंवा शासकीय कर्मचारी अधिकारी यांना वर्गांना कॉन्ट्रॅक्ट बसवरचे असतील, परिचर असतील, वर्ग 3 असतील, वर्ग 2 असतील, वर्ग 1 असतील, ह्या सर्वांना आय गॉट कर्मयोगी भारत मिशन अंतर्गतचे जे प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर प्रशिक्षण म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दलचं ज्ञान घेणे किंवा आत्मसात करणे किंवा अंगीकृत करणे, म्हणजे त्या गोष्टीबद्दलची जी माहिती आहे ते आपल्या ब्रेनमध्ये उतरवणे आणि ती माहितीचा थेरॉटिकल माहितीचा प्रॅक्टिकली उपयोग करून ती अंगीकृत करणे आणि आपल्याला अंगवळणी पाडणे. म्हणजेच ते प्रशिक्षण घेऊन, ते ज्ञान घेऊन, तो डाटा घेऊन, ती माहिती घेऊन फक्त ब्रेनमध्येच फिरवायची नाही आहे, ब्रेनमध्येच ठेवायची नाही आहे, बोलकी ठेवायची नाही आहे, तर ते आपल्याला आपल्या स्वतःच्या शारीरिक कृतीमध्ये आणायचे आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सपोज AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे शासनाने जी नेमून दिलेली आपल्याला ही जी प्रशिक्षण आहे, व्हिडिओच्या माध्यमातून शासन आपल्याला आपल्याला कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना एक प्रशिक्षण देऊ इच्छितो. एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आय गॉट कर्मयोगी भारत मिशन. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, कार्यालयामध्ये जाऊन, मनुष्यबळाचा वापर करून प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवून किंवा तुम्हाला शिकवून बोर्डवरती किंवा तुम्हाला प्रात्यक्षिके दाखवून पारंपरिक पद्धतीने तुम्हाला ज्ञान देणे हे शक्य नसल्यामुळे व्हिडिओ तयार केलेला आहे त्याचा पर्टिक्युलर. आणि काळाची गरज, डिजिटल इंडिया काळाची गरज म्हणून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना एक डिजिटलायझेशन आणि एक आपलं ब्रेन त्या लेवलवर ॲक्टिव्ह झालं पाहिजे, आपलं ब्रेन तेवढं सुज्ञान झालं पाहिजे. आत्ताच्या सध्याच्या भारतातील सर्व प्रकारच्या घडामोडींचा आढावा आणि टेक्नॉलॉजी आणि जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तयार होत आहे आणि जी सध्याची जी प्रगती झालेली आहे आणि जागतिक लेवलवरची जी प्रगती होत आहे, त्या प्रगतीमध्ये आपले ही जी मनुष्यबळ आहे, शासकीय कर्मचारी, हे कुठेतरी पाठीमागं आणि पारंपरिक आणि जुन्या पद्धतीमध्ये अडकून राहू नयेत. म्हणून सर्वांना चालू प्रवाहामध्ये ओढण्यासाठी, आणण्यासाठी आणि इच्छुक करण्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, डिजिटलायझेशनमधून, स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण देऊ इच्छितो. शासन आपल्याला आपलं ब्रेन ट्रेन करू इच्छितो आणि आपल्याला शारीरिक, बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या
येणाऱ्या संकटाला, येणाऱ्या काळाला आपल्याला सामोरं जाण्यासाठी तेवढी इलिजिबिलिटी आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सक्षम होण्यासाठीच्या ज्या टॅबलेट्स आहेत, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून देवी इच्छितो, तेच म्हणजे आय गॉट कर्मयोगी भारत मिशन अंतर्गत. म्हणजे कुठेतरी आडसर म्हणून आपण पाठीमागं राहिलं नाही पाहिजे. चालू जागतिक लेवलवर जे टेक्नॉलॉजी असेल, जी प्रगती असेल, जी घडामोडी असतील, ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्यामध्ये आपल्याला आपलं ब्रेनला डाटा प्रोव्हाइड करून ट्रेनिंग देण्याचं आणि त्याची प्रॅक्टिकली आपल्याला प्रत्यक्षात आपण आपल्या कार्यप्रणालीमध्ये त्याचा वापर करून आपण एक सक्षम कर्मचारी आणि अधिकारी विथ ब्रिलियंट ब्रेन, विथ ट्रेंड ब्रेन, अशी संकल्पना या प्रवाहामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बसवरचे असतील, परिचर असतील, अधिकारी असतील, वर्ग 3चे असतील, वर्ग 2चे असतील, या सर्वांना एक समान पातळीमध्ये, एकोप्यामध्ये आणि जागतिक लेवलवर चालू असलेल्या संपूर्ण टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्स